नमस्कार, मी सागर जोशी. टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 9च्या माध्यमातून सुरुवातीला टॉप 9 मोठ्या घडामोडी. देवमध्ये फडणवीसांच्या अंगरक्षकालाच विश्वस्त भावार्थ देखण्यांकडून मारहाण, मौलींच्या सेवेकऱ्यांचा मालक झाल्यासारखा थाट. आळंदी देवस्थानाच्या विश्वस्तांची पुण्यामध्ये माध्यमांवरच मुजोरी, पालखीवेळी माध्यम प्रतिनिधींना हाकलण्याचा विश्वस्तांकडून प्रयत्न, तर विश्वस्तांची नेमणूक सरकारकडून होत नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया. कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही. ही सगळी नेमणूक ही ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. त्याची नेमणूक ही सरकारच्या माध्यमातून केली जात नाही. टोकन दर्शन घेताना झालेल्या समस्या सरकार दरबारी मांडणार, पंढरपूरची मंदिर समिती बरखास्त करून नव्या समितीची मागणी करणार, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. 7 वर्ष जर एखादी समिती काम करत असेल तर त्या समितीच्या सदस्यांचा इंटरेस्ट त्यातून चालला जातो. आता तात्काळ महाराष्ट्र सरकारने ही समिती बरखास्त करावी, नवीन समितीचं गठन महाराष्ट्र सरकारने करावं अशी आमची मागणी. मुजोरी आणि अरेरावी हा ट्रेंड मधला शब्द आहे. त्याचवेळी आमचे सर्वांचेच आवाज वाढलेले असतात, पण मी माझ्या वारकऱ्यांची आणि वारकरी मीडियाची माफी मागतो, निरंजननाथ महाराज यांची प्रतिक्रिया. निवडणुकीनंतर 45 दिवसात सर्व फुटेज नष्ट करण्यात येणार, 45 दिवसामध्येच निकालाला आव्हान द्यावं लागणार, फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीनं आयोगाकडून नियमांमध्ये बदल. राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल, ज्यांच्याकडून उत्तर हवं होतं तेच आता पुरावे मिटवतात. याचा अर्थ ही मॅच फिक्सिंग. राहुल गांधी यांचं ट्विट, 45 दिवसात डेटा डिलीट वरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा घेरलं. केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या संगनमतानं निर्णय, भाजपसह बगलबच्च्यांच्या घोटाळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांमध्ये बदल, आयोगावर महाविकास आघाडी नेत्यांची टीका, तर आक्षेप घेणं हीच काँग्रेसची भूमिका, शेलार यांचं प्रत्युत्तर. कुठली गोष्ट आली तर रडूबाई रडू, आक्षेप घेऊ, हेच काँग्रेसचं काम आहे, हेच महाविकास आघाडीचं काम आहे. राज्यात 2च समविचारी नेते, एक उद्धव आणि दुसरे राज ठाकरे. मराठी माणसाची एकजूट राहावी ही ठाकरेंची भूमिका, संजय राऊतांचं वक्तव्य. ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा आहे आणि हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे. सध्या महाराष्ट्रात 2 समविचारी पक्ष आहेत आणि 2 समविचारी नेते आहेत, एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे. मराठी माणसासाठी पाय देखील चाटू, वेळ आल्यास पाय छाटू. संदीप देशपांडे यांच्याकडून राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची क्लिप शेअर.